महाराष्ट्र राज्य, काटोल विधानसभा क्षेत्र, बायपास रोड, ओव्हरब्रिज, रस्ते, पिण्याचं पाणी, सिंचन प्रकल्प, शैक्षणिक सोयी, आबाल वृद्धांसाठी योजना, स्वास्थ्य सुविधा, अखंडित वीज पुरवठा आणि 1445 कोटींची विकास कामं आणि इतर अनेक योजनांनी युक्त असं विधानसभा क्षेत्र म्हणजे काटोल विधानसभा क्षेत्र। मात्र काही वर्षांपूर्वी ही परिस्थिती नव्हती। या क्षेत्रातील नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा देखील नव्हत्या। निराशेनं ग्रासलेली आणि विकासाला मुकलेली जनता होती। अचानक वडविहिरा गावातून एक झंझावात निर्माण झाला आणि थेट विधानसभेत जाऊन बसला। त्या झंझावातानं आपल्या विधानसभा क्षेत्राचा कायापालट केला। त्या तडफदार कणखर झंझावाताचं नाव अनिल देशमुख। जातीभेद न पाळणारा, जनसामान्यांचे प्रश्न तातडीनं सोडवणारा, आपत्तीग्रस्त जनतेला धीर देणारा, तात्काळ मदत करणारा, गोरगरिबांच्या सेवेत सदैव तत्पर असणारा, जनतेचं प्रेम आणि आशीर्वाद हीच आपली ताकद मानणारा लोकनेता अनिल देशमुख। या मतदारसंघाच्या प्रगतीचा आदर्श राज्यभरात उभा केला आणि येथील विकास कामांनाच ब्रँड म्हणून नावलौकिक मिळवून दिला। आपल्या विधानसभा क्षेत्रातील विकासाकडे अनिल देशमुख बारकाईनं लक्ष ठेवतात। एकूण 470 कोटींचे गावागावांना जोडणारे रस्ते, रेल्वे ओव्हरब्रिज, शहरांचे आणि गावांचे बायपास रोड अशी अनेक कामं तयार आहेत आणि बरीच कामं मंजूर होऊन अनेक कामं प्रस्तावित आहेत। सर्वांचा पोशिंदा लाख मोलाच्या कास्तकाराला अनिल देशमुखांनी कधी नाराज होऊ दिलं नाही। काटोल विधानसभा क्षेत्रात जमिनीतील पाण्याची पातळी खाली गेली तेव्हा अनेक सिंचनाचे प्रकल्प, कोल्हापुरी बंधारे, पाझर तलाव आणि शेत तलाव झाले पाहिजे यासाठी 87 कोटी रुपयांची राशी त्यांनी मंजूर करून दिली। मदार नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाअंतर्गत नरखेड तालुक्यातील 23 किलोमीटर लांबीच्या मदार नदीवर 16 कोटी रुपये खर्च करून 15 बंधारे बांधण्यात येणार आहेत। त्यामुळे नदीला उन्हाळ्यात सुद्धा पाणी राहील। संपूर्ण नदी जिवंत करण्याचा महाराष्ट्रातील हा पहिला उपक्रम आहे। अनेक गावात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून पाणी पुरवठा योजनेअंतर्गत 120 कोटींची कामं मंजूर केल्या गेलीत। त्यापैकी काही कामं पूर्ण झाली तर काही कामं प्रगतीपथावर आहेत। अतिवृष्टी, गारपीट झाली तेव्हा अनिल देशमुख माननीय मुख्यमंत्र्यांना आपल्या क्षेत्रात घेऊन आले आणि 75 कोटी रुपयांची भरपाई मिळवून दिली। आरोग्यम धनसंपदा हे जाणून आपल्या मतदारांच्या आरोग्याची काळजी घेणं अनिल देशमुख आपलं आद्य कर्तव्य समजतात। त्या कर्तव्यापोटीच त्यांनी काटोल, नरखेड, कोंढाळी, सावरगाव आणि भारसिंगी इथं ॲम्ब्युलन्स सेवा सुरू केली। तसंच 25 कोटी 72 लाखांची कामं आरोग्य विभागाअंतर्गत काटोल विधानसभा क्षेत्रात केली। नागपूर जिल्ह्यामधील मंजूर 7 प्राथमिक आरोग्य केंद्रांपैकी 3 आरोग्य केंद्र काटोल विधानसभा क्षेत्रात भोरगड, बिसनूर आणि झिलपा इथं आहेत। एवढंच नव्हे तर चालता फिरता दवाखाना म्हणजेच 108 या टोल फ्री क्रमांकांची ॲम्ब्युलन्स लोकांच्या सेवेत रुजू केली। नागपूर जिल्ह्यामध्ये मिळालेल्या 7 ॲम्ब्युलन्सपैकी 3 कोटी किमतीच्या 3 अत्याधुनिक ॲम्ब्युलन्स काटोल विधानसभा क्षेत्रात नरखेड, जलालखेडा आणि कोंढाळी इथं उपलब्ध करून दिल्या। इतकंच नव्हे तर नेत्र तपासणी शिबिर, स्त्रीरोग तपासणी शिबिर, चिकनगुनिया तपासणी शिबिर तसंच इतर आरोग्य तपासणी शिबिरांचं आयोजन अनिल देशमुख करत आलेले आहेत। कारण तातडीनं वैद्यकीय सेवा मिळणं ही प्रत्येक नागरिकांची प्राथमिक गरज
अनिल देशमुख जाणतात। मेरा नाम हमीदा हमीद शेख। 2 महीने से मेरी तबीयत खराब थी। अनिल भाऊ के जरिया प्राइवेट में गए, अच्छी तरीके से ऑपरेशन हुआ। मी शाळेत जात असताना पडली, माझा हात फ्रॅक्चर झाला। तेव्हा माझ्या बाबांनी अनिल देशमुख साहेब यांच्याकडे गेले। तेव्हा त्यांनी आम्हाला नागपूरच्या चांगल्या दवाखान्यामध्ये मला चेकअपसाठी नेले। तिथे माझं ऑपरेशन झालं। त्यांनी आमची खूप मदत केली, त्यांच्यासाठी थँक्यू। माझा ॲक्सिडेंट देवी अष्टविधे झाला, पाय सडण्याजोगे होऊन गेला। अनिल बाबू देशमुख यांनी माझ्या औषधोपचाराची मदत दिली आणि इतकेच नव्हे तर मला प्लास्टिक सर्जरी करून माझ्या घरापर्यंत पोहोचवली। याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद। संजय गांधी आणि श्रावण बाळ योजनेअंतर्गत आपल्या क्षेत्रातील आधारहीन वृद्धांचे अनिल देशमुख हे खऱ्या अर्थानं श्रावण बाळ म्हणून उभे झाले। कारण नागपूर जिल्ह्यातील 40,000 लाभार्थ्यांपैकी 22,000 लाभार्थी काटोल विधानसभा क्षेत्रातून आहेत। श्रावण बाळाचा लाभ बसला, या नागपूर भलं झालं। हे जे काही काम केले इथेही घेतले, खूप आमच्या सोयीचे झाले आणि जे काही महिने खूप फायद्याचे आमचे। असे अनिल बाबूंना काम करत राहा, त्याला पूर्ण आशीर्वाद। हे गोरगरीबाले समजा पैसा संजय निराधार आणि श्रावण बाळ योजनेत वाटप करून राहिले आहेत आणि आपल्या सर्व लोकांना त्याचा फायदा पुष्कळसा होऊन राहिला आहे। श्रावण बाळ आणि संजय निराधार या लोकांना मदत करून फार चांगलं उत्कृष्ट कार्य केलेलं आहे। आपल्या क्षेत्रातील अपंग, मूकबधीर आणि अंध व्यक्तींना तसंच बालकांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या दृष्टीनं अनिल देशमुखांनी केलेले प्रयत्न प्रशंसनीय आहेत। भारतातील मुंबई, दिल्ली, मद्रास, कानपूर इत्यादी अनेक शहरातून नामांकित डॉक्टरांकडून 1285 अपंग रुग्णांच्या तपासणी शिबिरांचं आयोजन, गरजू अपंग रुग्णांना 105 लाख रुपयांचं साहित्य वाटप जसं ट्रायसिकल्स, कृत्रिम हातपाय, व्हीलचेअर, कर्णयंत्र आणि सर्वात विशेष म्हणजे तालुका स्तरावर हे आयोजन भारतात प्रथमच झालं। फक्त आपल्या मतदारांवर लक्ष ठेवून मतांचं राजकारण न करता अनाथ बालकांसाठी पालक झाले। त्या बालकांचे अनिल देशमुख आधारवड झाले। हे बालगृह अनिल बाबू देशमुख यांचे आहे। मी लहान असताना माझ्या मम्मी पप्पा दोन्ही मरून गेले। त्यानंतर त्यांनी मला आई वडिलांचे प्रेम दिले, शिक्षण दिले। आम्हाला मोठं होऊन काहीतरी बनायचं आहे असं माझ्या आईचं स्वप्न होतं। शैक्षणिक खर्च, पुस्तक, बुक्स वगैरे जे मिळत नव्हते ते सर्व साहित्य आम्हाला श्री साई शिक्षण संस्था पुरवते। तसेच ॲडमिशन फी, ड्रेस वगैरे सगळा खर्च येथील बालगृह या संस्थेतील अनिल बाबू देशमुख हे साहेब सगळा त्यांच्यावरच आहेत। मला मोठं होऊन खूप काही शिकायचं आहे, आपल्या पायावर उभं व्हायचं आहे। मला मोठे होऊन लॉयर बनायचं आहे, पोलीस बनायचं आहे। आम्ही दोघं पण इथे येऊन खूप खुश आहे। मस्त वाटतं। हो, मी इथे येऊन खूप खुश आहे। राजीव गांधी अंध आणि मूकबधीर विद्यालय स्थापन करून मुलांना शिक्षण तसंच त्यांच्या गरजेप्रमाणे वैद्यकीय सेवा देऊन त्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा ध्यास अनिल देशमुखांनी घेतला आहे। आदिवासी क्षेत्र भोरगड आणि लाडगाव येथील आश्रमशाळेच्या वसतिगृहाकरता 23 कोटी रुपये मंजूर केले। ते काम आज प्रगतीपथावर आहे। अनिल देशमुखांची शिक्षणाप्रतीची ओढ सर्वांनाच माहिती आहे। 11वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचं उज्ज्वल भविष्य आणि करिअरच्या दृष्टिकोनातून करिअर व्हिजन आणि करिअर गायडन्स ही संकल्पना निर्माण झाली। विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, गरजू विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांचा पुरवठा, नोटबुक वाटप,
स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांसाठी 5 लाखांचा शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला। या कार्यात सलील देशमुखांचा सिंहाचा वाटा असतो। शिक्षणाबरोबरच खेळात देखील आपला युवा वर्ग मागे राहू नये असं अनिल देशमुखांना मनोमन वाटतं। म्हणूनच त्यांनी 218 लाख रुपये खर्च करून काटोल इथं क्रीडा संकुलाची उभारणी केली। युवकांचं शरीर सौष्ठव मजबूत राहावं म्हणून 3,06,00,000 रुपयांचं व्यायाम शाळेचं साहित्य गावोगावी उपलब्ध करून दिलं। या युवकांना संधी उपलब्ध करून देण्याकरता कबड्डी, खो खो आणि शरीर सौष्ठवाच्या राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांचं आयोजन अनिल देशमुख सातत्यानं करत असतात। या स्पर्धांमध्ये भाग घेतल्यानं जवळपास 200 तरुण तरुणींना नोकऱ्या मिळवण्याकरता फायदा झाला आहे। तसंच अतिआवश्यक अशी वीज आपल्या क्षेत्रातील नागरिकांना 24 तास उपलब्ध करण्याच्या दृष्टीनं अनिल देशमुख कार्यरत आहेत। 334 कोटी रुपये खर्चून नवीन सब स्टेशनची पायाभरणी आणि उभारणीची कामं सुरू आहेत। या विद्युत उपकेंद्राद्वारे काटोल मतदारसंघातील ग्रामीण जनतेला आणि शेतकऱ्यांना योग्य दाबाचा वीज पुरवठा प्राप्त होणार आहे। लाईनचा बराचसा काही प्रॉब्लेम होता, 12 तास लाईन बंद आहे आणि अभ्यासाला खूप त्रास होत होता। आता तो सब स्टेशन झाल्या कारणाने आमचं शेतकऱ्या लोकांचं प्रॉब्लेम दूर हो, त्याच्यामुळे आमचा प्रॉब्लेम अभ्यासाचा आणि तो प्रॉब्लेम जो होता तो आता सॉल्व्ह झालेला आहे। हा सप्लाय मिळत याच्यापासून एक फायदा आहे, गव्हर्नर लाईनीपासून फायदा आहे आणि बाकीच्या शेतकऱ्यांना याच्यापासून फायदा आहे। हे सर्वात महत्त्वाचं काम अनिल बाबूंनी केल्यामुळे मी त्याचे धन्यवाद मानतो। महिला बचत गटाच्या माध्यमातून महिला सबलीकरणाचं कार्य अनिल देशमुख सातत्यानं करत आहेत। या कार्यात सौ आरती अनिल देशमुख त्यांच्या खांद्याला खांदा लावून सोबत देतात। शिवणकला, ब्युटी पार्लर तसंच अनेक व्यवसायाभिमुख कलांचं ट्रेनिंग देऊन महिलांना आर्थिक दृष्ट्या सुदृढ करण्याचा प्रयत्न करीत आहेत। आतापर्यंत 2456 युवतींना ह्या महाविद्यालयातून प्रशिक्षण देण्यात आलं आहे। आम्ही अबला नाही सबला आहोत हे अनिल बाबू देशमुखांनी आमच्या मनात रुजवलं। आरतीताईंनी सुरू केलेल्या सबला महिला महासंघाअंतर्गत ब्युटी पार्लरच्या कोर्सनी मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकते। आमचा आत्मविश्वास अनिल बाबूंनी वाढवला आहे। शिवणकलेच्या या कोर्सने मला काम करण्याची संधी मिळाली। धर्मनिरपेक्ष अशा या व्यक्तिमत्वानं समाजातील सर्व जाती धर्माच्या धर्मस्थळांना पर्यटनाचा दर्जा मिळवण्यासाठी सरकार दरबारात पाठपुरावा केला। अनेक धार्मिक स्थळांना हा दर्जा मिळाला आणि शासनाच्या मार्फत मोठ्या प्रमाणात पैसे उपलब्ध करून दिले। तपनीचा संत कबीर आश्रम, काटोल येथील शेख फरीद बाबा टेकडी, येणीकोणीचा बुद्ध विहार, कोंढाळीचं संत जगनाडे महाराज समाज भवन तसंच जलालखेड्याचं सोमेश्वर मंदिर याचीच साक्ष देतात। सामूहिक विवाह काळाची गरज लक्षात घेऊन अनिल देशमुखांनी नवा आदर्श निर्माण केला। याच सामाजिक बांधिलकीतून विविध जाती धर्मांच्या शेकडो जोडप्यांचे विवाह त्यांच्या रीतिरिवाजाप्रमाणे अनिल देशमुख गेल्या 11 वर्षांपासून करत आले आहेत। इतकंच नव्हे तर अशा कितीतरी कामांचा उल्लेख करता येईल, पण 1445 कोटींच्या विकास कामांची यशोगाथा एवढ्या लवकर संपणार नाही। कारण या पुढची यशोगाथा ही दुपटीनं पुढे नेण्याकरता आपल्या सहकार्याची, आपल्या पाठिंब्याची आणि आपल्या आशीर्वादाची गरज आहे। आपल्या सेवेची संधी अनिल देशमुखांना पुन्हा मिळवून द्याल हीच अपेक्षा आणि विनंती। मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है। पंख लगाने से कुछ नहीं होता, हौसलों से ही उड़ान होती है, हौसलों से ही उड़ान होती है। देश हा शिवरायांचा, ज्योतिषाहू भीमरावांचा, पुण्यश्लोक अहिल्याचा, चांद बीबी सावित्रीचा।
हक्काचा, निधड्या शूर जवानांचा, शेतकरी अन मजुरांचा महाराष्ट्र तुला मुजरा. राष्ट्रवादीचा